ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि जे ग्रामपंचायत आहे आडगाव सरप आधी ग्रामसेवक साहेबांनी पूर्ण माहिती दिली. तो आपले कोण आहे ते सभासद मध्ये कोण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. नमस्कार, मी राधा काकासाहेब पठाडे, मी पती काकासाहेब तुकाराम पठाडे, उपसरपंच आडगाव सरक, ग्रामपंचायत आडगाव सरक. सर, काय काय समस्या आहे आपल्या गावात? आधी ग्रामसेवक साहेबांनी म्हटले की जी लहान ग्रामपंचायत आहे त्याची मोठी ग्रामपंचायत करिता बांधकाम चालू आहे, तर त्यांनी खरोखर म्हटले आहे का ते तुम्ही? सर, आमची ग्रामपंचायत 2022ला हरिभाऊ बागडे आमदार असताना आम्ही आमदार फंडाचे 20 लाख रुपये घेऊन काम चालू आहे. एक 4 ते 5 महिन्यात आमचं काम पूर्ण होऊन आम्ही बिल्डिंग तिकडे शिफ्ट करू. लोकार्पण आमचं 10 वेळेला होऊन जाईल. सर, तुमचे जे मिसेस आहेत ते उपसरपंच आहे. हो हो. किती वर्ष झाले त्यांना उपसरपंच? 4.5 उपसरपंच होऊन 6 महिने झाले. आमचा बॉडीचा कार्यकाळ 4.5 वर्ष झाले. तर काय काय काम जे मतलब 4.5 वर्षामध्ये काय काय काम झाले ते सांगतो. आम्ही नानाच्या माध्यमातून बरेचसे सिंचनचे कामं केले. जसं तुम्ही आता येताना बघितलं असेल, दुधना नदीवर सिमेंट बांधारे बांधले, काही आता रस्त्याचे कामं चालू आहे. आणि आमच्या गावाच्या अंतर्गत PM आवाज योजनेअंतर्गत आतापर्यंत आम्ही जवळजवळ 150 ते 250 घरं दिले. आता राहिलेले लोकांचं आमचं टार्गेट आहे पूर्ण करायचं. 100 लोक बाकी, त्यांचा पण सर्वे करून आम्ही आता ते जेव्हा यादी येईल तेव्हा त्यांचं सुरुवात होऊन जाईल. सर, जलजीवनचे जे कार्य केले तुम्ही, तर काहीतरी काम थांबलेलं आहे, काय भानगड आहे? सर, जलजीवनचा विषय असा आहे, आमच्याकडे मागं 2012ला राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली होती 1,28,00,000ची. संबंधित गुत्तेदारांना आणि अधिकाऱ्यांनी मिळून आमची योजना बोगस केली. त्याच्या संदर्भात आपण शिवा असेल किंवा संबंधित पाणी पुरवठा विभागाशी आम्ही पत्रव्यवहार करून सगळं पाठपुरावा केला. नंतर आमच्याकडे दुसरी योजना मंजूर करून घेतली, पण आता संबंधित ठेकेदार काम करत नाही. 2022ला वर्क ऑर्डर आलेली. तर मी निवेदन दिलेली पत्राचं आहे का? हो 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 आहे त्याची? हो हो. कधी दिलेलं, काय आश्वासन मिळालं तुम्हाला? आम्हाला देऊन 4 महिने झाले. त्यांनी सांगितलं की तुमचं काम लवकरात लवकर पूर्ण करू. पण आता जून लागलाय आणि पेरण्यास झाल्या. शेतकरी आता पाईपलाईन करण्यासाठी वावर खोदू देणार नाही किंवा पावसाळ्यात काम होणार नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला किंवा फोनवर बोललो, पण तो नुसतं काम करतो म्हणतो आणि काम करत नाही. आणि गाव पाण्यामुळे परेशान आहे लोक. सर, गावात कोणती मोठी समस्या आहे आतापर्यंत त्याचं निवारण झालं? सध्या सगळ्यात मोठा जलजीवनचं समस्या आमच्याकडं. योजना मंजूर असून काम होत नाही. आपलं पूर्ण नाव सांग. काकासाहेब तुकाराम पठाडे. चैनल पे आपका स्वागत है। और आप भी माजी सरपंच रह चुके हैं, तो सर कौन से साल में थे और आपके कार्यकाल में क्या क्या काम हुए उस बारे में? मैं 2005 से 10 तक, 10 से और 15 तक 2 टर्म में ग्राम पंचायत मेंबर था। क्या क्या काम हुए आपके कार्यकाल? हमारे ग्राम पंचायत के में 5 साल के इसमें पहले राष्ट्रीय पेयजल योजना हो गई 1.25 कोटी की। और ऐसे कौन से काम रुके हुए हैं जो अभी तक हुए नहीं? मतलब आप अभी तक होने को क्या है, 10 साल से समझो, ये 7 साल से ग्राम पंचायत को उनका ये कर्मचारी नहीं है। ग्राम सेवक का जो रहता है ना सपोर्टिंग रोजगार सेवक, वो नहीं है। उसका कोर्ट में कुछ लफड़ा चालू है। तो आपने सरकार से मांगनी नहीं करे? मांगनी करे, वो वैसा चालू है उसका। दूसरा भी रखे, लेकिन पहले वाला जो है वो उसको कुछ ना कुछ काड़ा करते रहता। अच्छा, हाँ। अभी ये सरपंच है और ये बॉडी है अभी, हाँ। तो गांव में कैसे काम हो रहे? तरक्की की गाँव में काम चालू है ना, अच्छे काम। हाँ, 200-250 घरकुल आए हुए हैं, उसमें से 150-200 पूरे हो गए, कंप्लीट हो गए। जो है बाकी चालू है अभी ग्राम पंचायत की बांधकाम बिल्डिंग का भी काम? हाँ, ग्राम पंचायत की इमारत का काम चालू है, रास्ते का काम चालू है। आपका नाम? तातेराव धुराजी डुगले. आणि ग्राम पंचायत आडगाव सर, त्याचे आपण ग्रामसेवक आहे. सर, किती वर्षापासून कार्यरत आहे सर, त्याच्याबद्दल सांग. मी 13 ऑगस्ट 2021 पासून 13 ऑगस्ट 2021 पासून मी इथं कार्यरत आहे. सर, ग्रामपंचायतचे जे ग्रामपंचायतला जे शासनाकडून निधी येते, तर आतापर्यंत गावकऱ्यांनी जनतेला किती लाभ मिळालेले, काय काय लाभ दिले? आतापर्यंत घरकुल पहिल्या टप्प्यामध्ये 38 घरकुल लाभ दिलेला आहे आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे, त्याच्यातून 146 घरकुलाचा आपण आतापर्यंत लाभ दिला आहे आणि त्यांचं सध्या काम चालू आहे. सर, आडगाव सर ग्रामपंचायत जी आहे ती लहान आहे. मोठी ग्रामपंचायत कधी होणार? मोठीच ग्रामपंचायत एवढे सगळे. आप बोलो ना.
सध्याची जी ग्रामपंचायत आहे आम्ही भाड्याच्या याच्यात आहे आणि नवीन इमारतीचं काम समोर चालू आहे आमच्या. कुठे चालू आहे सर? आपल्या इथं जुन्या इमारतीच्या ठिकाणी. लोकार्पण कधी होणार ते सर? जवळ 5 ते 6 महिने लागेल तरी अजून. सर मनरेगा आणि जे घरकुलची स्कीम आहे आणि वेगवेगळी स्कीम असते, कोणकोणती स्कीम आहे आपले गावात ग्रामपंचायतकडून कोणकोणती स्कीम देण्यात आलेली? ग्रामपंचायतकडून आपले प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल दिलेले, त्याच्यानंतर शबरी आवास योजनेतून भिल्ल समाजासाठी ते घरकुल दिलेले, त्याच्यानंतर आपल्या रमाई आवास योजनेतून SC जे लोक आहेत त्यांना लाभ दिलेला आहे. सर सरपंच कोण आहे आणि किती गावातली संख्या आहे आणि सभासदांची संख्या किती? सरपंचाचं नाव कोमल सुनील रिटे हे सरपंच आहे आणि उपसरपंच सौ राधा काकासाहेब पठाडे ह्या उपसरपंच आहे. गावातली संख्या किती सर? गावातले 2011 प्रमाणे 2656 लोकसंख्या आहे. आपलं नाव सर? माझं नाव पडूळ एकनाथ नाना. थँक्यू. तर आपण पण आडगाव सरक ग्रामपंचायत एक जनते आहे, आपली काय समस्या आहे, काय बोलणार तुम्ही? आमची एकच समस्या आहे बाबा, आमच्या आदंडऊ हे पिसादेवी ह्या रोडचे पैसे भेटण्यात यावं आमची एवढी मागणी. केव्हापासून राहते आपण इथे? इथं तरी आमच्या 3 पिढ्यापासून राहतो. काय नाव आहे आपलं? रिठे रघुनाथ सर्जेराव. सध्या नवीन इमारतीचं काम चालू आहे. कडून सदर इमारतीचं काम चालू आहे आणि ही इमारत जवळजवळ 5 ते 6 महिन्यात कंप्लीट होईल.